नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल धारकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। जिओ, एअरटेल आणि व्हीआय या दूरसंचार कंपन्यांकडून रिचार्जच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे। टेलिकॉम कंपन्या जसे की जिओ, एअरटेल, व्हीआयनी रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढविल्यामुळे सर्वच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मात्र अशातच देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली आणि काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक नवीन प्रस्ताव मांडला आहे। या प्रस्तावांतर्गत मोबाईल वापरकर्त्यांना आता महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत। म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांना रिचार्ज प्लॅन्स हे सध्यापेक्षा स्वस्तात मिळणार आहेत। सध्या देशात जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल, जिओ, व्हीआय या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन्स मध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात। म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅन्स मध्ये इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा समावेश असतो। मात्र अनेक मोबाईल धारकांना फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS चीच गरज असते। त्यांचा इंटरनेट डेटा वापर फार कमी असतो किंवा फक्त कधी-कधी इंटरनेटचा वापर केला जातो। त्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसली तरीही त्यांच्या प्लॅन मध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो। त्यामुळे त्यांना इंटरनेटचा वापर नसला तरीही अतिरिक्त पैसे मोजावे लागतात। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या नवीन प्रस्तावाअंतर्गत टेलिकॉम कंपन्या आधीसारखेच रिचार्ज प्लॅन्स म्हणजेच जुन्या रिचार्ज प्लॅन्स प्रमाणे फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन देखील सादर करणार आहेत। यासाठी ट्रायकडून कन्सल्टेशन पेपर देखील जारी करण्यात आलेले आहे। यामध्ये मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन्स निवडण्याची मुभा मिळेल आणि त्यांचा रिचार्जवर होणारा अनावश्यक खर्च देखील कमी होईल। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।